मोठं गेलेले. ओपनिंग पर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले सलामीला आपण बघतायत आविष्कार आणि सुयोग. बॉलिंग मार्कवर DK तयार 12 क्रमांकाची जर्सी घालून. 2 दीपक, एक दीपक पाटील, एक दीपक केणे तयार होत आहे त्या ठिकाणी बॉलिंग साठी. थोडासा वॉर्मअप करत असताना पहिल्या मॅच मध्ये आपण 92 धावा बघितल्या आणि मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं टार्गेट होतं. मागच्या मॅच मध्ये एकूण 50चं टार्गेट होतं. बघूया या मॅच मध्ये किती धावा येत आहेत. आणि निळजे वर्सेस सागा ही मॅच दुसऱ्या फेरीमध्ये पहिली तुम्ही नंतर बघाल, पण सध्या आपण पहिल्या फेरीच्या सगळ्या मॅचेस कव्हर करतोय. कुठल्याही प्रकारे आपण ॲडजस्टमेंट केली नाही. सगळ्या मॅचेस वेळापत्रकानुसार होतील. यानंतर खोणी आहे आणि कुशल स्पोर्ट सापाडमध्ये मॅच होईल. पण सध्या विद्यमान सामना सुरू होतो. तिसरा सामना 12:35 या ठिकाणी झालेली आहेत घड्याळात आणि तिसरा सामना सुरू होतोय. दीपक पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू निघालाय मागे लॉंग स्टॉपच्या दिशेने आणि या दरम्यान येतो पहिला चौकार पहिल्याच बॉलवरती आविष्कारच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने आपण बघितलं सुरुवात झाली होती निळजे टीमची चौकाराने आणि इथे आपण बघताय डावाला सुरुवात होते वीर बजरंग शिवडोनच्या चौकाराने सुरुवात होते. स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं पण गॅपमध्ये चेंडू गेला आणि आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे आझाद मैदानाची. जशी बोपरच्या आझाद मैदानाची आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे तशीच ही आउटफील्ड तुम्हाला वेगवान बघायला मिळते. ऑन साइडला खेळतात फिल्डर आहे त्या ठिकाणी. ओ मिसफील्ड झाली आहे, चेंडू गेला मागे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सर्वेश होते, बॅकअपला त्या ठिकाणी आलेले सर्वेश आले. मिसफील्ड ज्याच्याकडनं झाली नितेशकडनं. हे सगळे यंगस्टर आहेत बघा, नवीन खेळाडू आपण बघतायत भरपूर या टीममध्ये. सतीश पाटील यांचं आगमन झालं बघा, चेहऱ्यावरती किती गोड स्माईल आहे. उन्हामध्ये होते तरीही क्रिकेटचा आनंद घेत होते. त्यांना आम्ही म्हटलं की या तुम्ही व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे आणि ते आलेले आहेत. हो या मैदानाकडे थोडंसं फंबल, नवीन नवीन चेहरे आपण बघतायत. गुळवली संघ टेनिस क्रिकेटच्या पटलावरती जसं खरं तर 40+ मध्ये काही सिनियर खेळाडू जसे दाखल झाले तिथून संघामध्ये नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळत आहेत. उडावलाय, उंच गेला, मिस टायमिंग, जेलची शक्यता. डीपीने आज सहजतेने जेल टिपलेला आहे आणि पहिला धक्का सुयोग पाटीलच्या रूपाने लागतोय वीर बजरंग शिवडोन ए संघाला. न्यू बॅटर दिनेश मैदानावरती दाखल होत आहेत. 1 डाऊनला सुयोग परतलेला आहे. सुयोगकडनं अपेक्षा होती एक मोठ्या इनिंगची पण सुयोग लवकर बाजूला फटका आपण बघितला टॉप एज लागला आणि मिड ऑफला खूप सुंदर पद्धतीने जजमेंट त्या ठिकाणी बघितलं आपण. डीपीचं बॉडीवरचं नियंत्रण चांगलं होतं, कॅच पकडण्याची जी टेक्निक होती ती चांगली होती. भरपूर वर्ष संघासाठी दिलेली आहेत. दीपक पाटील एक वेळ अशी होती की ठाणे रायगड जेव्हा मॅच व्हायची तेव्हा दीपकला आपण बॉलिंग करताना बघितलेलं आहे. प्रचंड वेग दीपककडे होता. अनेक मोठमोठ्या संघातून त्याला व्यावसायिक क्रिकेटही खेळताना आपण बघितले, पण बऱ्याचदा वेळ नसतो कामामुळे, अनेकांना क्रिकेटसाठी वेळ देता येत नाही, त्यामुळे ते सातत्य राखता आलं नाही. न्यू बॅटर दिनेश स्ट्रायकिंग एंडला तयार. धावा फलकावरती बघतो आपण एकूण झालेले आहेत त्या 7. चांगला चेंडू होता खोल टप्प्याचा. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, ओ डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता पण आविष्कार आधीच निघाले होते. नॉन स्ट्रायकिंग वरनं फार वेगाने गेले. या दरम्यान एक धाव पूर्ण होते. संख्या धाव फलकावरती बघतो आपण 8 धावा. रौनकला बघू शकाल. रौनकच्या चेहऱ्यावरती नेहमी रौनक असते, नावाप्रमाणे त्याचा चेहरा तुम्हाला असताना दिसेल. संघ जरूर पराभूत झालाय पण हारणं जिंकणं हा खेळाचा भाग आहे, त्यामुळे निराश होता कामा नये. एखादा दिवस तुमचा नसतो, एखादी स्पर्धा तुमची नसते. ओहो स्लॉक स्वीप या ठिकाणी आपण बघतायत. फॉलिंग स्वीप खाली आले आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने बघा टाळ्यांचा गजर होतोय. समर्थक भरपूर संख्येने आलेले आहेत.
आणि मला लहान मुलांचा आवाज जास्त येतोय. शिरडोन गावामध्ये आहेत आणि शिरडोनचे समर्थक अपेक्षित असतील. तर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 12 वरती. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती. एकूण चेंडू या ठिकाणी आपण बघतो झालेले आहेत 5. 1 टू गो. अखेरचा बॉल. दीपक पुन्हा एकदा तयार. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. ऑफसाइड क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. समोर काय फिल्डिंग आहे बघा आणि काय रिफ्लेक्सेस बघा त्या ठिकाणी आविष्कारचे. मागे लगेचच टर्न झाला. स्वतःचा कदा जीव वाचवला किंवा विकेट वाचवली असं आपण म्हणू शकता. आणि काय फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये DKची आपण बघितली. पहिले षटक संपलंय. 12 धावा आलेले आहेत. धावफलकावरती 1 विकेट सुयोग पाटीलच्या रूपाने गमावलेली आहे. तर वीर बजरंग शिरडोन संघाने मोटिवेट करण्यासाठी हे सगळे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत. आणि समर्थकांना मिळतं काय खऱ्या अर्थाने आनंद मिळतो जेव्हा आपली टीम जिंकते. तो आनंद मिळवण्यासाठी सगळेजण गर्दी करत असतात. आपल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करावी त्यासाठी नेहमीच त्यांना टाळ्यांच्या गजराने मोटिवेट करत असतात. हेच ते समर्थक आहेत. कधी कधी टीम हारल्यानंतर निराशही होतात. अनेकदा ती खंत ते व्यक्त करत असतात आणि शाबासकीचे हात बऱ्याचदा आपण बघतो की अनेकदा पराभवानंतरही काही जण थोडेसे निराश होऊन थोडीफार टीकाही केली जाते. पण हा खेळच असा आहे जिथे प्रत्येकजण आपल्या संघाच्या हितासाठी प्रार्थना करत असतो. संघ जिंकावा आणि संघाने चांगली कामगिरी केल्यानंतर आपल्या मित्रांना किंवा स्टेटसला ठेवण्यासाठी सगळेजण तयार असतात. तर बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार होतोय जतीन पाटील. JPला त्या ठिकाणी आणलेले दुसऱ्या षटकामध्ये. बॅटिंगसाठी तयार दिनेश. धावा धावफलकावरती आहेत. एकूण आपण बघतो 12. जतीन खेचलाय. समोर फिल्डर आहे. ओहो व्हॉट कॅच. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते दीपक केने. काय झेल टिपलाय बघा दीपकने. सुपर कॅच. एफर्ट्स ॲक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. दाखवतात आम्हाला धनंजय त्या ठिकाणी. धनंजयच्या जागेवरती आता भूषण त्या ठिकाणी आले ऑपरेटर. DTC या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. चॅनेल नवीन आहे आणि आपल्या मुलांना आपल्या भूमिपुत्रांना आपण नाही मोटिवेट करणार किंवा आपण नाही त्यांची प्रगती करण्यासाठी मदत करणार तर कोण करणार. तुमच्या एका सबस्क्राईबने काही तुमचं नुकसान होणार नाही. एक व्यक्ती एक चॅनल सबस्क्राईब करू शकतो. एक व्यक्ती असंख्य चॅनल सबस्क्राईब करू शकतो. त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि एखाद्या चॅनलची श्रीमंती काय असते तर त्याचे सबस्क्रायबर किती आहेत त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि नक्कीच या चॅनलला आणखीन मोठं करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा. DTC मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकनलाही क्लिक करा. आणखीन एक जेल होईल का नाही. आता हा रेंजच्या बाहेर होता. थेट बाहेर गेलाय आणि या दरम्यान येतो हा षटकार. मागचा झेल अप्रतिम होता. त्यानंतर न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय सुशांत. षटकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या घेऊन गेलाय तो आपण बघतोय 18 धावा धावफलकावरती आहे. मग अशी छोट्या स्कोरिंग करत होते. आता आमच्या बाजूला आलेले सौरभचं स्वागत करूया. डाव्या बाजूला आहेत भूषण. तो बॉलिंग मार्कवर जतीन तयार. स्टार्किंग इनला सुशांतला आविष्कारच्या सोबतीला 18 धावा झालेल्या आहेत. ओव्हर द विकेट. चेंडू जाऊ दिलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आपण बघतायत. खूप जास्त बाहेर पिचिंग. वाईड बॉलचा इशारा अंपायरचा त्या ठिकाणी येतोय. वाईडच्या आधाराने एक धाव. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. खेळपट्टी चांगली आहे. बॅटिंगसाठी पोषक आहे. अनुकूल आपण बघतायत. ओहो हा चेंडू स्विच हिट केला या ठिकाणी आपण बघूया. अंपायरने नो बॉल कॉल केलाय पण त्या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग साईडने आपण चेक करणार आहोत. चांगली समजू शकता. चेंडू आपण बघितलं नो होता. नो वरती या 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा मिळालेल्या आहेत. पण या पंचांच्या निर्णयाला कुठेतरी चॅलेंज केले फिल्डिंग साईडने. इट्स नो बॉल. अंपायरचा निर्णय योग्य होता मैदानावरती.
कमरेच्या वर होता आणि त्यामुळेच पंचांनी नो घोषित केलंय. तर 5 धावा या ठिकाणी मिळतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 24 आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय, त्यामुळे पुन्हा मिळणार नाही याची नोंद घ्या. रिव्ह्यू तुम्हाला एकच मिळेल आणि तो जर सक्सेसफुल झाला तर तो रिटेन करण्यात येईल, अन्यथा पुन्हा मिळणार नाही. बॉलिंग मार्क वर तयार. पुन्हा एकदा जतीन. स्टार्किंगला सुशांत. फुलटॉस व्यवस्थित आला नाही बॅटवर. दीपक आहे डीप मध्ये. ओ फंबल झालाय. मिसफील्ड. 2 धावा झाल्या. तिसरी धाव येईल. खराब क्षेत्ररक्षण डीकेचा. एक झेल अत्यंत चांगला पकडला, पण त्यानंतर आपण बघितलं की ग्राउंड फिल्डिंग थोडीशी खराब होताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 27 धावा. मागच्या काही हंगामामध्ये शिवडोनने जबरदस्त क्रिकेट क्षेत्रामध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडले. एकापेक्षा एक यंगस्टर या गावामधून आपण येताना बघितले आणि जी जुनी पिढी आहे ती सध्या 40+ क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि काल त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेले. क्या बात आहे. ओहो रिवास हा चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने. जाईल सीमारेषेबाहेर. धावा मिळतील एकूण 4. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आपण बघत असताना दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप. धावा झाल्यात 31. हा चौकार आपण आविष्कारच्या बॅटमधून बघितला. आविष्कार ज्याच्या नावामध्ये बॅटिंगमध्ये आपण वेगवेगळे आविष्कार बघत असतो फटक्यांमधले, आणि एकूण 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. वैयक्तिक खेळतोय तो 15 वरती 5 चेंडूंचा सामना केलाय. 300चा त्याचा स्ट्राईक रेट आपण बघतोय. दुसऱ्या बाजूला 3 बॉलमध्ये 13 केलेले आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू खाली राहिला पडल्यानंतर. थोडंसं फंबल विकेट किपरकडनं झालं होतं, पण या दरम्यान आपण बघतोय विकेट किपर विशाल त्या ठिकाणी किपिंग करत असताना. यावरचा शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 2 आणि शेवटचा चेंडू घेऊन येते जतीन. बॅटचे एज विकेट किपरने जेल ड्रॉप केलाय आणि अशा प्रकारे हे षटक संपले. धावफलकावरती एकूण झाले 32. 16ची सरासरी प्रति ओव्हर मागे आपण बघतायत. या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आणि या ओव्हरमध्ये 20. एक विकेटही आपण बघितलं पहिल्या ओव्हरमध्ये आणि या ओव्हरमध्येही. पण धावांची गती अत्यंत चांगली आहे. एकदम हेल्दी रन रेट आहे, त्यामुळे फार जास्त चिंता नाही. विकेट 2 गमावूनही धावांची गती मंदावली नाही. वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावा. तर बॉलिंगसाठी पुन्हा एकदा डीकेला 5 रन करण्यात आलेले आहे. ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा दिल्या होत्या तोच डीके मात्र तयार होतोय. षटक क्रमांक या ठिकाणी 3 घेऊन. अजूनही दीपक पाटील बॉलिंगसाठी का आला नाही हा प्रश्न आहे. कदाचित प्लॅनिंग वेगळा असेल, सरावाचा अभाव असेल. फिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी चेंजेस करत असताना डीके आणि गोलंदाजाला स्वतःला माहिती पाहिजे की आपल्याला कुठे कुठला फिल्डर हवा आहे आणि आपण कशी बॉलिंग करणार आहोत, त्यानुसार ती रचना फिल्डिंगची करणं फार गरजेचं असतं. नाहीतर ऑफ साईडला फिल्डिंग लावून ऑन साईडला फुल टॉस टाकणं, शॉर्ट ऑफ लेन टाकणं. तर ऑन साईडला आपण बघता स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, त्याचबरोबर लॉंग ऑन आहे. ऑफ साईडला एक डीप कव्हर आहे. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर एक क्षेत्ररक्षक पॉईंटला आहे, एक मिड ऑफला आहे. आणि इनर काढूनच तुम्हाला बॉलिंग करायची आहे. आपला ग्रामीण क्रिकेट संघटनेचा तो नियम आहे. चांगला चेंडू ऑन साईडला ढकललाय. फक्त डीप मध्ये फिल्डर आहेत, याचाच फायदा घेताना आविष्कारने या 2 धावा इथून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आविष्कारला माहिती आहे सिंगल डबलचं महत्त्व. फक्त मोठ्या पटकनमध्ये तो डील करत नाही. त्याची इनिंग तुम्ही या आधीही तुम्ही जाऊन चेक केलं यूट्यूबवरती, तर त्याची खूप सुंदर बॅटिंग आहे आणि सेन्सिबल क्रिकेट कसं खेळायचं ते आविष्कारला माहिती आहे. फिल्डिंगची रचना कशी आहे त्यानुसार आपले इनिंग सजवायचे, आपले फटके सजवायचे या त्याला पुरेपूर माहिती आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लांब आहेत, त्यामुळे हलक्या हाताने खेळा ऑन साईडला.
ड्राईव्ह केला गॅप मध्ये, फिल्डर नाहीये, जाईल चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4 आणि आविष्कारच्या बॅटमधून या चौकाराने धावसंख्येला गती मिळते. धावसंख्या 38 धावा धावफलकावरती बघतो आपण. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. ऑफ स्टंपवरती या चेंडू ड्राईव्ह केला, फार मोठी गॅप होती. एक क्षेत्ररक्षक डीप कव्हरला होता. डीप कव्हर पॉइंटला त्याच्या अगदी बाजूने काढलाय. दीपक पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्मवरती विकेट. ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहे त्या ठिकाणी दीपक. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 39 धावा झाल्यात. विकेट मात्र गमावल्या 2. आधी सुयोग बाद झाला, त्यानंतर आपण बघितलं दिनेशला परतताना. सुशांत स्टॅकिंगला तयार. बऱ्याच वेळानंतर त्याला स्ट्राईक मिळते. 13 वरती नॉट आउट आहे. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय डीप विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण राहुलचं तिथे होत आहे. थ्रोही चांगला आहे, पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. हा मुलांचा उत्साह बघा, टाळ्यांचा गजर बघा. आपली टीम खेळते, आपला संघ खेळतोय आणि आपण आज या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहोत. ऑन साइडला बॅट खाली ट्रॅक झाली. ओहो, खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. 4 धावा मिळतील आणि 4 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. अजूनही एक चेंडू शेष आहे. हा चेंडू बहुतेक पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉलचा इशारा. वाईडच्या आधाराने एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 46. बॅटची एज, शॉट थर्ड मॅनला झेल झालाय, ड्रॉप. क्षेत्ररक्षक होते, नयनकडनं चूक झाली. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो 47 वरती. 3 षटकं संपल्या, 47 धावा, 15.67 धावांची गती आपण बघतात आणि चांगली धावगती लागलेली आहे. स्वप्नील ट्वेल्थमॅन पाणी घेऊन चाललेत मैदानात आपल्या संघ सहकार्याची तहान भागवण्यासाठी. पुढचा सामना खोनी ए वर्सेस कुशल स्पोर्ट्स सापाड. दोन्ही संघ नायकांनी तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. खोनी ए व कुशल स्पोर्ट्स सापाड. तीन ओव्हर संपल्यानंतर मॅच पुन्हा एकदा सुरू होते. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाकडे. तर 3 ओव्हर धावा धावफलकावरती 47. बॉलिंग मार्कवर हितेश तयार होते. बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये गोळवली कमबॅक करतोय का. पण ही पार्टनरशिप अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि दोन्ही बॅटर व्यवस्थित त्या खेळपट्टीवरती सेटल झालेले आहेत.
बॉलिंग मार्कवर यश. फुलटॉस उंच गेलाय. झेलची शक्यता. सर्वेचे प्रयत्न चांगले होते. हा झेल पकडायला होता पण कुठेतरी अनुभवाची कमी, आत्मविश्वास तितका अजूनही परिपक्व झाला नाही कारण की अजूनही लहान आहेत. आपण जर बघितलं मागाशी केतन पाटीलने काय जबरदस्त 2 झेल टिपले स्वतःच्या बॉलिंगवरती. हा देखील ऑलमोस्ट हातामध्ये आलाच होता. हाताला लागला, हाताला स्पर्श झाला म्हणजे तो कॅच तुमचा होता. वाईट बॉल कॉल अंपायरच्या ठिकाणी येतोय. वाईटच्या आधाराने एक धाव, धावसंख्या धावफलकावरती. अशा पद्धतीने 50 धावा झालेल्या आहेत. तर वीर बजरंग शिरडोनच्या 50 कंप्लीट. अपील झालं होतं हलकंसं त्या ठिकाणी अंपायर सांगतात इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, त्यामुळे अपील पंचांनी फेटाळलेले. त्या दरम्यान आपण बघतो डॉट बॉल. बॉलिंग मार्क यश पुन्हा एकदा तयार. यश टू सुशांत. उंच गेलाय पुन्हा एकदा. आपण बघताय झेल होईल का. राहुल होतं डीप मध्ये. 2 धावा दरम्यान येत आहेत. चांगला थ्रो. सुशांत आपण बघतात की टायमिंग होत नाही. मग आजपासून आपण बघता काही फटके त्याचे मिस टायमिंग झाले. मग अशी झेल आहे त्या ठिकाणी आपण बघितलं की ड्रॉप झाला. हा देखील आपण बघितला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. फुल टॉस पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषे बाहेर. फायनली कनेक्ट झालाय फुल टॉस बॉल. या 4 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 56 धावा झाल्यात. तर 56 धावा. 4थं षटक सुरू असताना वीर बजरंग शिरडोन संघाची धावसंख्या. खोदून काढला चेंडू. मिड विकेट झोन मध्ये फिल्डर आहे. दीपकचा बघा प्रेझेन्स ऑफ माइंड बघा. काय जबरदस्त चेंडू अचानक बाउन्स झाला आणि लगेच त्याच्या डोळ्यासमोर आला आणि लगेच त्याने एका हाताने चेंडू थांबवला देखील. खूप चांगला फिटनेस, खूप चांगला क्षेत्ररक्षण सातत्याने दाखवते. कित्येक वर्षापासून दाखवते. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर येत आहेत. चेंडूवरती वंश होते त्या ठिकाणी. या दरम्यान अपील झालंय. धावचीचं पंचाने स्वीकारलंय. फलंदाज सुशांत बाद होतोय. मैदानावरती लागतोय हा 3रा धक्का. न्यू बॅटर विशाल मैदानावरती दाखल झालाय. सुशांत बाजूला. सुशांतने एकूण धावा केल्यात. आम्हाला सांगतील स्कोरर. तेवीस धावा. वैयक्तिक धावफलकावरती लावल्यात 23 धावा. नीट सांगा. एकोणतीस धावा आहेत 11 चेंडूमध्ये. अंतिम षटक घेऊन येत आहेत डीपी दीपक पाटील. उंच गेलाय. झेल होईल का. एफर्ट चांगले होते वंशचे.
एक यंगस्टरला तुम्ही बघतायत बॅकअप मिळते तिथे. दीपक केनेस या दरम्यान आपण बघतायत केवळ ही धाव या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 60 धावफलकावरती. दीपक तयार. टॉप एज झेलची शक्यता. सर्वेशने झेल टिपलाय. आणखीन एक विकेटचं पदर मैदानावरती. चौथा गडी बाद झालाय वीर बजरंग शिरडोन ए संघाचा. न्यू बॅटर मैदानावरती आस्तिक. तर विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. पण एक फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आपण बघताय तो आविष्कार सलामीला आलाय. शेवटच्या ओव्हरपर्यंत अजूनही त्या ठिकाणी थांबलेला आहे. दीपक पाटील अखेर षटक. 2 चेंडूत केवळ 2 धावा दिल्यात. 1 विकेटही प्राप्त केले. पुन्हा एकदा टॉप एज झेल होईल का. चेंडू मिड ऑफला पडतोय. राहुल येऊन चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत. आणि अशा प्रकारे आणखीन एक गडी बाद होतोय मैदानावरती. आस्तिक. न्यू बॅटर विराज मैदानावरती जात असताना तर धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झाले 62 धावा. अखेर षटक आणि चेंडू आपण जर पाहिले तर या ठिकाणी 3. बॉलिंग मार्कवर तयार दीपक पाटील. बघूया आविष्कार शेवटच्या 2 बॉलमध्ये 3 बॉलमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. ही धावसंख्या 70च्या पुढे नेण्याचा प्रयत्न जरूर असेल. हो पाठवलाय स्विच हिटच्या माध्यमातून. थर्ड मॅन सीमाशे बाहेर. 4 धावा. तर 66 धावा झाले आहेत आणि 2 चेंडू अजूनही शेष आहेत या इनिंगचे. चान्स आहे 70च्या पुढे जाण्याची चान्स जरूर आहे. हो उंच गेलाय. झेल होईल का प्रश्न आहे. आणि झाला झेल. राहुलने टिपला झेल. फलंदाज बाद होत आहेत. नाबाच्या 66 वर आपण बघतायत हा धक्का लागलेला आहे मैदानावरती. 5वा. तर 6 गडी बाद झालेले आहेत. न्यू बॅटर सिनियर खेळाडू भरत पाटील मैदानात दाखल झालेले आहेत. बघूया अखेरच्या बॉल वरती काय करतायत. बॅटचे चेंडू मागे ट्रॅव्हल होतोय. सर्व्हिस होते आणि अशा प्रकारे आपण बघतायत हे पहिलं सत्र संपलं. धावा धावफलकावरती आहेत. एकूण आपण बघतायत 67 आणि 68 धावा विजयासाठी हव्यात गोळवली असंघाला.
आणि बघा आमच्या स्टेजवरती आमची संपूर्ण टीम गावदेवी क्रिकेट संघ शिवडन ब आणि काय जबरदस्त खेळाडू बघा. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही आनंद बघू शकता आणि काय स्माईल आहे. खेळायला पाहिजे होतं उद्याच्या पोलमध्ये, पण ते म्हणाले की नाही. भरपूर टीम होत्या पेंडिंगला होत्या, पण 16 संघांना शिवडनमध्ये खेळायला प्रत्येकाला आवडतं आहे, कारण इथला ॲटमॉस्फिअर अत्यंत चांगला असतो. सुरुवातीच्या काळात आपण गेलो मागे तर ठाणे जिल्ह्यातील क्रिकेटची स्पर्धा खऱ्या अर्थाने हंगामाची सुरुवात इथूनच व्हायची पूर्वी. चला टॉससाठी या. दोन्ही कॅप्टन कुशल स्पोर्ट्स सापाड त्याचबरोबर खोणी आहे. लगेचच या टॉससाठी. सापाडचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत, तर खोणीचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत लगेचच. आदरणीय रमेश काका पाटील यांना विनंती करेन आपला शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीतील चौथा सामना या ठिकाणी खोणी वर्सेस सापाड. तो टॉस कोणी जिंकलाय? डिसिजन नाणेफेकीचा कौल हा गेलेला आहे तो बाजूने खोणीच्या. अजूनही डिसिजन त्यांनी सांगितलं नाही, सांगताय थोड्या वेळात पेंडिंग ठेवले. फिल्डिंग नाही तर स्टार्टिंगला दीपक केने पहिलाच बॉल. अपील झालंय, पंचांना प्रश्न विचारला गेलाय. पुण्यादरम्यान पंचांवर कुठलाही परिणाम होताना दिसला नाही. डॉट बॉल. अप्रतिम सुरुवात बॉलिंग मार्कर प्रणव मात्रीला आपण बघताय. प्रणव तयार. ओहो गेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमा रेषेबाहेर. पहिला चौकार डीकेच्या बॅट मधून. खरंच इथून आपण पाहिलं तर विजयासाठी 68 धावांचे. त्यामुळे इथून जर आपण पाहिलं तर 68 करण्यासाठी या मैदानावरती प्रचंड मेहनत करावी लागेल. प्रति ओव्हर मागे जर आपण बघितलं 13.50 ही धावांची आवश्यकता. लेग स्टंपवरती पिचिंग आहे.
पुन्हा टाकावला गेला बॉल. अंपायर सांगतात आता इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या धावफलकावधी बघता आपण एकूण 5. बॉलिंग मार्कवर तयार. प्रणव कव्हरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. फिल्डर इनफिल्ड वरून फार वेगाने गेले होते त्या ठिकाणी सुशांत. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावा दरम्यान मिळतील. धावसंख्या धावफलकावधी बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 7. पहिले षटक प्रगतीपथावरती. विजयासाठी एकूण टार्गेट 68 ठेवण्यात आलंय. दीपकच्या सोबतीला आपण बघतात बॅट्समन विशाल आहेत. उंच गेला. मिस टायमिंग. झेल कोण घेणार. वेल जज कॅच. दिनेशने झेल टिपलाय. काय जबरदस्त झेल बघा. जजमेंट का अप्रतिम होता. सुरुवातीला थोडेसे कन्फ्यूज होते. झेल त्यांना असं वाटलं की झेल होणार नाही, पकडता येणार नाही. पण नंतर काही सेकंदामध्ये लक्षात आलं की हा झेल मी पकडू शकतो आणि त्यानंतर तो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नात यश आलं दिनेशला. न्यू बॅटर दीपक पाटील मैदानावरती. दीपक खेळण्याच्या जागी होती. तो प्रणवला मिळते पहिले यश. पण या यशामागे खरं तर आपण बघितलं तर दिनेशचाही फार मोठा वाटा होता. तर बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा तयार. न्यू बॅटर दीपक पाटील स्टार्किंग इनला तयार होत आहेत. सामना करतील प्रणवचा. धावा धावफलकावधी एकूण 7. ड्राईव्ह करायचा होता. ऑफ स्टॉप वरती हा चेंडू फुल लेंथ. संपर्क नाही झाला. डॉट बॉल. नाही बघा सगळी मुलं जल्लोष करतायत. डॉट बॉल आल्यानंतर आनंद व्यक्त करतायत. मग अशी बॅटिंगमध्ये त्यांनी जबरदस्त सपोर्ट केला. यावेळेस मात्र पाठवला चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने. फिल्डर धावतायत. आत ढकल आणि हो चेक करा बघा त्या ठिकाणी पडलेले ते. इतके बेफामपणे धावत गेले, बेधुंदपणे. लागला असेल तर बाहेर येऊ द्या. 12th मॅन पाठवून द्या. तर बॉलला आणण्यासाठी खरं तर मागे लागले होते बॉलच्या. पण इतका वेग होता की एक्सिलेटरवरती पाय होता. ब्रेक दाबता आला नाही. आणि या दरम्यान बघतायत धावसंख्या धावफलकावरती 9. षटक पहिलं संपलं. 9 धावा 1 विकेट. विजयासाठी एकूण गरज आहे 68 धावांची. म्हणजे अजूनही आपण जर पाहिलं त्या ठिकाणी 59. 59 करायचे आहेत विजयासाठी. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण बघितलं 4 चेंडू. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार. सुयोग पाटील. स्टार्किंग इनला विशाल. ऑन साइडला खेचलाय. टायमिंग जबरदस्त. गॅप मधून चेंडू निघाला आणि काय फिल्डिंग आहे बघा. सुपर फिल्डिंग. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण बघताय विराज होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून मिळत आहेत. 2 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती 11 धावा झालेल्या आहेत.
बॉलिंग मार्क होता ठिकाणी सुयोग पुन्हा एकदा तयार. 68 टार्गेट चेस करायचे विजयासाठी. चांगला चेंडू होता या ठिकाणी. गुड लेंथ वरनं उसळणारा चेंडू. ऑन साईडला खेळायचं होतं. ड्रिल करून दाखवते. संपर्क नाही झाला. विकेट किपर आपण बघतात भरत पाटील यांना भरपूर वर्षे या संघासाठी दिलेले आहेत. कित्येक खेळाडू घडवलेले आहेत आणि आजही या टीममध्ये आपण बघतात सगळ्यात सिनियर खेळाडू. एका बाजूला सुपुत्र गोलंदाजी करतात आणि त्यांच्या मागे आपण बघतायत विकेट कीप करत असताना भरत पाटील यांना. आणि खीन एक डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक. मागचा चेंडू थोडासा छोटा प्लेन होता त्याच्या आधीचा. हा थोडासा पुढे ठेवलाय आणि या दरम्यान आपण बघता सलग 2 चेंडू डॉट. डॉट चेंडू परवडणार नाहीत. डॉट चेंडू प्रेशर वाढवतील. डॉट चेंडू मात्र इथून दबाव मनावरती वाढवतील आणि त्यासाठी दीपकने येऊन विषयाची चर्चा केली आहे. ओहो, फिल्डरच्या डोक्यावरनच गेला. हाताला ब्रश करून गेलाय. आज षटकार येतोय. थोडे निराश आहेत संघसहकारी. निराश आहेत कारण की हा चेंडू अडवता आला असता. शेवटला त्यांनी एफर्ट्स दाखवले खरे पण ते एफर्ट्स जे दाखवायला हवे होते ते दिसले नाही आपल्याला. चेंडू हाताला लागून गेलाय. 17 धावा झाले. विशाल चांगली बॅटिंग करतोय. डॉट चेंडू जरूर गेल्यात पण त्यानंतर एक जबरदस्त प्रहार आपण बघितला. उडवला यावेळेस मात्र मिस टायमिंग पुन्हा एकदा. पण नशीब बलवत्तर चेंडू वॅकेंट एरियामध्ये पडतोय आणि या दरम्यान 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्यात. टार्गेट 68 धावांचं आहे. म्हणजे जुने आपण बघितलं तर 49 धावा विजयासाठी हव्यात. बॉलिंग मार्क होता या सुयोग. आविष्कार काहीतरी कान मंत्र देतोय. काहीतरी सांगतोय कशा पद्धतीने आपल्याला गोळी संघाला रोखता येईल. बॉलिंग मार्क होता यार सुयोग. पुन्हा एकदा समोर विशाल. ओहो, शॉर्ट मिड विकेटला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षकाने हा झेल टिपलाय. दिनेश त्या ठिकाणी होते आणि फलंदाज बाद होते मैदानावरती विशाल. 10 धावांचे योगदान दिले विशालने. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली आहे ती म्हणजे 19 धावा. न्यू बॅटर मैदानावरती यश दाखल होत आहेत आणि काहीतरी चर्चा दोन्ही बॅटरमध्ये विशाल आणि यशमध्ये झाली आहे. विशाल त्या ठिकाणी परतलेले आहेत मैदानावरती. हा दुसरा धक्का लागलाय गोळी संघाला. दोन ओव्हर धावा धावफलकावरती 19. 9.5ची धावगती आपण बघतायत आणि आता चेंडू शिल्लक आहेत 18. 49 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट 16.33 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रन रेट या ठिकाणी राखावा लागेल. बघूया यश कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करतायत. दुसऱ्या बाजूला आपण बघताय त्या ठिकाणी दीपक डीपी तयार होते आणि बॉलिंगसाठी तयार प्रणव म्हात्रे अर्थात छोट्या. प्रणव हो हवे जेलची शक्यता. 1 more विकेट डाऊन. फलंदाज दीपक पाटील बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना राहुल इन ॲट नंबर 4. इन ॲट नंबर 5 वरती आपण बघतायत राहुलला. फलंदाज दीपक बाद होत आहेत. ऑफ स्टंप वरती खेळण्याचा प्रयत्न होता इनफिल्डच्या वरून पण ते तंत्र नाही, ते टायमिंग झालं नाही आणि दीपकही परतलाय. यशच्या सोबतीला आता राहुल मैदानात दाखल झालाय.
विजयासाठी 49 करायचे आहेत. 49 करण्यासाठी चेंडू शिल्लक आहे 17 चेंडू 49 धावा गोळवली अ संघाला. फिल्डिंगमध्ये चेंजेस आपण बघताय. शॉट फाईन लेगला पॉईंटला आणलं आणि पॉईंटचं फिल्डर गेलं शॉट फाईन लेगला. हा चेंडू जाऊ दिलाय. पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा. अंपायर या ठिकाणी प्रशांत कुंभारकर करत असताना धावसंख्या 20. अजूनही 48 धावांची गरज आहे. विजयासाठी बॉलिंग मार्ग तयार. प्रणव म्हात्रे. चेंडू शिल्लक आहे त्या ठिकाणी आपण बघितलं तर ओव्हर द बॉलर हेड. फिल्डर येत आहेत. गेला चेंडू सीमा बार. धावा मिळते 4 ने धाव संख्येला आकार आणि धावसंख्या धावफलक होती 24. आणि अजूनही 44 धावांची गरज. सोळा बॉल मध्ये करायचे 44. राऊंड द विकेट. ऑन साइडला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. ओ खराब फिल्डिंग. गेला चेंडू सीमारेषेबाहेर. धावा मिळतील इथून 4. धावसंख्या धावफलकावरती झाली 28 धावा. आणि विजयासाठी आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 40 धावांची गरज. 15 चेंडू. मॅच कुठल्याही बाजूला जाऊ शकते. गोळी संघ इथून जर आणखीन 1-2-3 हिट लगावतो बॅट्समन तर या मॅचमध्ये त्यांचा कमबॅक होऊ शकतो. 15 बॉल 40. प्रणव ड्राईव्ह करताय. समोर फिल्डर आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झालंय पण या दरम्यान या 2 धावा. बघूया. अंपायरने बोट वर केलंय. फलंदाज होतोय बाद. थर्ड अंपायर घेतलेलं आहे पण अंपायरने घेतलंय. बघा अंपायर घेऊ शकतात. सॉफ्ट सिग्नल काय आउट आहे. रिव्ह्यू फक्त बिमरसाठी टीमला असणार आहे. बाकी अंपायरला एखाद्या गोष्टीबद्दल डाऊट्स असतील तर थर्ड अंपायर घेऊ शकतात. आउट आहेत फलंदाज. एकोणतीस धावा झाल्यात आणि या ओव्हरचे चेंडू आपण बघितले तर या ठिकाणी झालेले आहेत 4. 2 to go. न्यू बॅटर हितेश. भिरकावलाय. पाठवलाय सीमारेषे बाहेर. येतो षटकार. तर राहुलच्या बॅट मधून आपण बघतोय हा षटकार. राहुलच्या बॅट मधून आतापर्यंत 15 वरती खेळतो. 4 चेंडूचा सामना केलाय. याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 35. 35. पुन्हा एकदा उडवलाय आणि यावेळेस काय झेल टिपलाय. कार्बन कमाल. कॅच बाय विराज. आणि मुलं बघा कशी वेगवेगळे आवाज काढतायत. क्या बात आहे. जत्रा वगैरे असते तर भोंगी घेऊन आले असते. टीमला सपोर्ट करतायत. क्रिकेट मधले त्यांचे सगळे हिरो मैदानात खेळत आहेत. आपल्या गावाचं प्रतिनिधित्व. 35 धावा झाल्यात. 35 आणि आता 33 धावांची गरज आहे. 12 बॉल
33 पाणी घेऊन गेल्यात 12th मॅन मैदानावरती. तर 12 चेंडू आणि विजयासाठी धावाव्यात 33. रिक्वायर्डेड 16.5 आहे. बॉलिंग साठी तयार. आपण बघताय त्या ठिकाणी भरत पाटील एक सिनियर खेळाडू. स्टार्किंग इनला लेफ्ट हँडेड बॅटर हितेश. ऑन साइडला टर्न केलाय हलक्या हाताने. फिल्डर धावताय इनफिल्ड वरना पण डीपला प्रोटेक्शन होतं. तो क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलतोय. तोपर्यंत 2 धावा. मोठ्या फटक्यांची गरज आहे. खरं तर अजूनही आपण बघितलं 31 धावांची गरज आहे. एकूण विकेट आपण बघितले तर शेडोन याचे 6 विकेट होते. तर दुसऱ्या बाजूला 5 विकेट आहेत गोळवलीचे. 37. चांगला चेंडू. यावेळेस मात्र आपण बघताय डॉट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू इथून मात्र मॅचच्या बाहेर घेऊन जातील त्या गोळवली टीमला. त्यामुळे मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. स्वीप केलाय. चेंडू निघालाय लॉंग लेग सीमाच्या बाहेर. वेल प्लेड. सुपर शॉट. ग्लोरियस स्ट्रोक. धावसंख्या धावफलकावरती 41. अजूनही तर निल्सन यांचं आगमन झाले. स्वागत आहे निल्सन. कोशा स्पोर्ट्स सापाड संघ तयार झालाय. टॉस जिंकलेला आहे खोणीने आणि प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. तर 9 बॉल 27 ची गरज. चांगला चेंडू. या ठिकाणी बॅटचा संपर्क नाहीये. अँगल क्रिएट करतायत लेफ्ट हँडेड साठी. ओव्हर द विकेट आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये आपण बघतायत. केवळ 1 धाव विजयासाठी. अजूनही आपण बघितलं धावसंख्या धावफलकावरती 41 म्हणजे अजूनही 42 झाल्यात आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. आणि या 26 धावा करण्यासाठी चेंडू आता शिल्लक आहेत केवळ 8. 7 चेंडू विजयासाठी धावाव्यात 26. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघा. का फिटनेस आहे आज आपण बघतायत. आणि अशा प्रकारे हे षटक. या षटकात केवळ धावा 7च आलेले आहेत. आणि आता 6 बॉलमध्ये करायच्या धावा या ठिकाणी विजयासाठी 26. 6 चेंडू 26 धावा. इक्वेशन विजयासाठी. टीम मीटिंग त्या ठिकाणी घेण्यात येते. बघूया काय निष्कर्ष लागतोय. काय निर्णय घेतला जातो शेवटच्या ओव्हरमध्ये. कुणाला जबाबदारी सोपवत आहेत अखेरच्या ओव्हरची. बॉलिंग मार्कर प्रणव पाटील. एक प्रणव मात्रे आहेत. एक प्रणव पाटील आहेत.
अखेर षटक घेऊ दरम्यान आपण बघतात आणखीन एक डॉट बॉल. पण दिनेश यांचा फिटनेस चांगला आहे. आज आपण बघतायत कॅचेस काय जबरदस्त घेत आहे. आणि दोन सख्खे भाऊ वृषाल म्हात्रे आणि सुशांत म्हात्रे असे दोन सख्खे भाऊ खेळताना दिसत आहेत. तर क्रिकेटमध्ये आपण हा वारसा अनेक गावांमध्ये आपण बघत आलेलो आहे. क्रिकेटचा वारसा असेल तो सगळ्यांनी जपलेला आहे. स्विच करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल. अवसंख्य धावफलकावरती 45. अखेर षटक घेऊन येतात. 44 आहेत प्रणव. वांशच्या बॅट मधून फटका बघा, पण झेल टिपलाय. तिथेही क्षेत्ररक्षक होते स्क्वेअर लेगला. वंश फार कमी वय, सगळ्यात छोटा प्लेअर आहे वयाने या टीम मध्ये. आता अजून वय लहान आहे, अजून तितकी ताकद नाही. मोठे झाले का हा फटका आणखीन ताकदीने खेळतील. न्यू बॅटर सर्वेश. धावा 44. अजूनही 24 धावांची गरज आहे. हा डॉट बॉल. यावरचे एकूण चेंडू आपण बघितलं झालेले आहेत. 2 बाकी आहे. 2 टू गो. केवळ फॉर्मॅलिटीज या ठिकाणी पूर्ण केली आहे. आणखीन एक डॉट बॉल. आता केवळ एक चेंडू शेष या ठिकाणी. प्रणवने इम्प्रेस केले. अलीकडच्या काळात प्रणव सातत्याने गोलंदाजी चांगलं करतो. दोन्ही प्रणव इम्प्रेस करतायत. खूप चांगला रनअप, खूप चांगल्या पद्धतीने आपण बघताय तो रिदम बघायला मिळतोय. आणि अशा प्रकारे वीर बजरंग शिवडन ए संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 23 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. त्यांना शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. आपण हार्ड लक म्हणूया गोळवली संघाला. या संघामध्ये आपल्याला भरपूर यंगस्टर बघायला मिळाले आहेत. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा संघ देखील या यंगस्टरला आणखी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून एक चांगली टीम बनून पुन्हा एकदा नावारूपाला येईल. मॅच त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करणार आहोत. का तर आविष्कारने 27 केल्या, सुशांतने 29 केल्यात. पण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आम्हाला आमचे स्कोर सांगतात की प्रणव मात्र मॅन ऑफ द मॅच. एक यंगस्टरला छोट्याला देऊया मॅन ऑफ द मॅच. बघा चेहऱ्यामध्ये आनंद बघा. कैलास पाटील याचं आगमन झालेलं आहे. मगाशी मी स्कोररचा उल्लेख केला की इथे आल्यानंतर स्कोरर खूप लाभतात. कैलास पाटील देखील भरपूर वर्ष आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आहे. तर या प्रणव मॅन ऑफ द मॅच छोट्या. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण देऊया. आदरणीय किसन म्हात्रे यांना विनंती करून या आपण आपल्या शुभ हस्ते